आज आम्ही इथे जे आंदोलन चालू आहे, धरणे आंदोलन, तर राठीजी व गावकरी पूर्ण यांच्या नेतृत्वामध्ये ते काही स्वतःच्या वैयक्तिकसाठी करत नाही. नांदेड ते जालनामध्ये जे गावं चालले प्रत्येक शेतकऱ्यासाठी करत आहे. बाजूला सिडको होतो तिथं 5 पट पैसे दिले जातात. पहिला जो समृद्धी मार्ग झाला त्यामध्येही 5 पट पैसे दिले गेले आणि आता जालना नांदेडला समृद्धीला सावत्र भावाची वागणूक देऊन त्यांचे मूल्यांकन जरी समजा 50 लाख 1 करोड असले तरी त्यांना 25 लाखाच्या हिशोबाने पैसे देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं आहे. माझं म्हणणं आहे की शेतकरी जे स्वतःची जमीन बऱ्याच दिवसांपासून कसत आहेत आणि त्यांचं साधन म्हणजे शेती आहे आणि त्यांना जर त्याच्यातच जर मूल्यांकन कमी देण्यात आलं तर त्यांना आत्मदहन किंवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही जालना सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे त्यांना पाठिंबा देण्यास आलो आहोत आणि आम्ही एक दिवस त्यांच्या ह्याच्यासाठी पाठिंबाही दिला होता. जालना सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे बंद ठेवण्यात आलं होतं. मी सरकारला हीच विनंती करतो की बाबा यांच्यातून लवकर तडजोडीचा मार्ग काढून यांचा जे प्रश्न आहे तो निकाली काढण्यात यावा. खोतकर साहेबालाही म्हणतो आणि खोतकर साहेब आता राठी साहेबासोबत बोललेत की मी कलेक्टर साहेबासोबत येऊन तुमच्याशी चर्चा करून हा मार्ग निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी खोतकर साहेबाला धन्यवाद देईल आणि लवकरच प्रश्न मार्गी काढून त्यांनी मंत्रिमंडळात वरती हा प्रश्न मांडून लवकरात लवकर प्रश्न निकाली काढावा. शेतकऱ्याचं जी अडीअडचण आहे ती तात्काळ सोडवावी हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.